नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नांदगावला लोकनियुक्त नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका यांचा पदग्रहण सोहळा संपन्न. नांदगाव नगर परिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. ही शहरासाठी एक महत्त्वाची घडामोडी आहे. या सोहळ्यामुळे शहराच्या स्थानिक प्रशासनाला आता नवीन नेतृत्व मिळाले आहे. नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे आणि अंजुमताई कांदे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव नगरपालिकेत 20 नगरसेवक निवडून आले. त्यात 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहे. आज त्यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्याबाई होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत शहरातून वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजीत नांदगाव नगरपालिकेच्या प्रांगणात मोठ्या दिमाखात पदग्रहण सोहळा पार पडला. ही नक्कीच नांदगावच्या राजकारणातील एक मोठी आणि ऐतिहासिक घडामोड आहे. आमदार सुहास कांदे आणि सौ अंजुमताई कांदे यांच्या नेतृत्वाखाली सागर हिरे यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या संघटन कौशल्याची पावती देणारे आहे. एकूण 20 नगरसेवक निवडून येणे ही शिंदे गटासाठी मोठी उपलब्धी आहे. लोकशाहीत 7 नगरसेवक बिनविरोध निवडून येणे हे स्थानिक पातळीवरील मजबूत जनमत आणि विरोधकांवर असलेल्या प्रभावाचे दर्शन घडवल्याचे या निवडणुकीत पाहायला मिळाले. सागर हिरे यांच्यासारखा तरुण नेत्याकडे नगराध्यक्ष पदाची धुरा सोपवल्याने शहराच्या विकासाला नवीन गती मिळण्याची अपेक्षा आहे. आजच्या या पदग्रहण सोहळ्यानंतर आता प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होईल. नांदगाव शहरासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला पाण्याचा प्रश्न सोडवणे, सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली रखडलेली विकास कामे पूर्ण करणे, नगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करणे, या विजयामुळे आमदार सुहास कांदे यांचे नांदगाव मतदारसंघातील स्थान अधिकच भक्कम झाल्याचे दिसून येत आहे. या पदग्रहण सोहळ्याच्या व्यासपीठावर नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आवाज एन न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक. भार स्वीकारण्यासाठी नगराध्यक्ष यांच्या दालनामध्ये सागर श्री किरण भाऊ देवरे टोका सागर यानंतर नक्कीच जबाबदारी बापूसाहेबांची थोडी कमी झाली, कारण आता प्रत्येक प्रभागात एक माणूस, एक व्यक्ती तयार झाली, प्रत्येक वार्डात एक व्यक्ती तयार झाली. नक्कीच त्यांचं दुःख आमच्यापर्यंत आणण्यासाठी एक मध्यस्थी व्यक्ती तयार झाली. त्यांचा विकास जो खुंटला असेल थोडासा, मी खूप नाही म्हणणार कारण बराच विकास आपण केला. मला वाटतं दादासाहेब आणि दादा, महाराष्ट्रामध्ये काही 4-5 जे काही आमदार असतील त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर निधी आणला असेल तर त्या 4-5 मध्ये आपलाही नंबर लागतो. 3.5 ते 4 हजार करोड रुपये आपण या मतदारसंघासाठी विकासात. प्रत्येक घरामध्ये 24 तास पाणी उपलब्ध होईल. योजना शेवटच्या थरापर्यंत आलेली आहे. फक्त आता मोटर बसवणे, पाईपलाईन चालू करणे, छोटे छोटे कामं बाकी आहेत. म्हणून मी नेहमी म्हणतो की ह्या नगरसेवकांचा कार्यकाळ हा इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये त्याची नोंद होईल, असा हा कार्यकाळ राहील असं म्हटलं तर काही वावरं ठरणार नाही. प्रगतशील नांदगाव राहील असा आपल्याला शब्द देतो. आणि ज्याप्रमाणे नगरसेवक काम करणार नाही असं मला कुठं जाणवलं, नगराध्यक्ष काम करणार नाही असं कुठं जाणवलं, तर मी आपल्याला एकच शब्द देतो, मला विरोधकांवर काहीच टीका नाही करायची. मला विरोधकांवर टीका नाही करायची नाही. मी तर हे सांगेल की विरोधक जरी ज्यांनी विरोधात काम केलं, जे नगरसेवक विरोधात उभे राहिले, जे पडले, मी आदरणीय सागरला पण आणि नगरसेवकांना पण आणि कर्मचाऱ्यांना सांगेल की हे जरी आले आणि यांच्या प्रभागात, यांच्या वार्डात यांचं कौटुंबिक सामाजिक काम असेल ते सुद्धा करा. ज्या वेळेस आपल्याला समाज निवडून देतो
त्यावेळेस आपण एका विशिष्ट पक्षाचे किंवा एका विशिष्ट व्यक्तीचे नसतो, तर आपण या समाजाचे असतो. ज्या ज्या अडचणी येतील विकासासाठी त्या त्यांना मदत करा, असे या ठिकाणी मी आश्वासित करतो. खरं तर या नांदगाव शहराच्या माझ्या मायबाप जनतेचे किती कमी आभार मानावं तितके कमी आहे. आमच्या शेवटच्या शरीरामध्ये शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत जरी आम्ही याचे उपकार मानले नाही, तरी ते थोडे जितके उपकार मानाल तितके जास्त आहे. म्हणून मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो की अंजुमनी सांगितल्याप्रमाणे आपण आमच्यावर जो विश्वास टाकलाय, आमच्यावर जो भरोसा ठेवलाय, याचा कधी विश्वासघात नाही होणार, तर याचा आपल्याला सार्थ अभिमानच राहील. असे या ठिकाणी या सगळ्या नगरसेवकांचे आणि नगराध्यक्षाची वागणूक राहील. कुणी असो, सामान्यातला सामान्य व्यक्ती असो, व्यापारी असो, वकील असो, डॉक्टर असो, माझ्या माता भगिनी असो, जे कोणी येईल त्याला त्याचं काम या नगरपालिकेत नक्की होईल असे या ठिकाणी आश्वासित करतो. आणि सुसंवाद करणार नाही त्याचा राजीनामा सुद्धा घेण्याची धम्मत या सुहास गांधीमध्ये आहे असं म्हटलं तरी लागेल. म्हणून मी आपल्याला आश्वासित करतो की जे दिलेत ते अत्यंत चांगले नगरसेवक दिलेत, खानदानी नगरसेवक दिलेत, ज्याला मनापासून त्याच्या कुटुंबाला, त्याला त्याच्या सर्व कुटुंबाला आणि त्याला स्वतःला या समाजाची सेवा करण्याची इच्छा आहे, अशाच नगरसेवकांना आपण संधी दिलेली आहे. म्हणून असं कधी होणार नाही. आणि मी सगळ्या नगरसेवकांना विनंती करतो की आपण सगळ्या जनतेची सेवा करा. कारण दादांनी सांगितलं, बापू साहेबांनी सांगितलं, जर आपण चांगलं काम केलं नाही तर याचा फटका नक्कीच विधानसभेला बसेल.